हाताची काळोखी राहत आहे. पावलांचा आवाज नाही करायचा. दोरी लावून डोळागिरी सर करायचा. चढता चढता पडलं घसरलं तरी मी आवाज नाही करायचा. आपला पराक्रम दाखवण्याची हीच ती वखत. रात्रीच्या पहिल्या प्रहाराला चढाई सुरू करू, दुसऱ्या प्रहाराला गडावर पोहोचू, तिसऱ्या प्रहाराला भगवा ध्वज गडावर फडकलाच पाहिजे. अरे तुम शैतानों की फौज हो क्या? जहां से सिर्फ हवा ऊपर आ सकती है वहां से सूबेदार तानाजी तुम 300 मराठे लेकर ऊपर आ गए, लेकिन जिंदा जाओगे नहीं. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजीराजांचा आणि भगव्याचा. आमची निष्ठा, आमची बांधिलकी या स्वराज्यासाठी, आमच्या शिवाजीराजांसाठी. आमच्या डोळ्यात स्वराज्य आणि काळजात शिवाजीराज बसताय. हा भगवा कोंढाण्यावर फडकणारा. अच्छा, तो फिर उखाड़ देंगे तुम्हारा भगवा. तो फिर लड़ो. ये लो पहला वार आलमगीर के सिपाही उदय भान राठौड़ का. सूबेदार संभाल के. बोला हाथ टूटा है, गर्दन पे वार है, फिर भी लड़ोगे? कौन से मिट्टी के बने हो तानाजी? कहां से लाते हो ये लड़ने का जज्बा? अरे ही सह्याद्रीची शिवाजीराजांच्या शौर्याने पावन झालेली माती आहे. तुझ्यासारखे औरंगजेबाच्या गुलामाला नाही समजणार. तुला नाही समजणार. हत्या, हे बलिदान, ही स्वाभिनिष्ठा. घायल झालो म्हणून काय झालं? दाखला सूर्याची शरद मामा ते लढतील आणि खोट्याला पण जिंकतील. राजा, या चालाचा तुम्हाला शेवटचा मुजरा. अरे आपला सुभेदार खाली पडला. अरे तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि तुम्ही सैन्यासारखं पाठवताय. अरे असं जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं. अरे लढा, आपल्या सुभेदारांकरता लढा, आपल्या सौराज्याकरता लढा आणि लढा आपल्या शिवाजी राजांकरता. चला त्या उदयभानच्या नरडीचा खोट घेऊ. अरे उदयभाना, हा मामा अजून जिद्द हाय. माझ्या तानाचा जीव घेतला काय? तुला फाडून खातो की नाही बाग? उतरवा त्या औरंग्याचं हिरवं निशाण आणि फडकवा आपला भगवा. पेटवा त्या गवताच्या पेंड्या आणि निरोप थाडून द्या. सुभेदार तानाजींनी घर परत स्वराज्यात आणलाय. सिंहासारखा लढणारा तानाजी आपल्या रक्तानं कोंढाण्याला अभिषेक करत धारातीर्थी पडला. कोंढाणा सर करत स्वराज्यात आणला. म्हणून सुभेदार तानाजी गेल्यानंतर महाराजांनी उद्गार काढले, एक गड आला पण माझा सिंह गेला. 350 वर्षानंतर देखील साहस, निष्ठा, त्याग, बलिदान, राष्ट्र समर्पण सांगत आहे तो पुण्याच्या आग्नेय दिशेला असणारा मुरारबाजींची शौर्यकथा सांगणारा